मुंबई महानगरपालिकेची निवडणूक मतदान प्रक्रिया काही दिवसांवरती येऊन ठेपलेली आहे। दरम्यान मुंबई कुणाची आणि मुंबईमध्ये महापौर हा मराठी बसणार की उत्तर भारतीय अशा शब्दांवरून वाद सुरू आहे, अशा गोष्टींवरून वाद सुरू आहे। मात्र मुंबईतील मराठी माणसांना काय वाटतं हे पाहणं महत्त्वाचं आहे। मी सध्या मराठी बहुल भागातील लालबाग परळ या परिसरामध्ये आहेत। आपल्यासोबत खरं तर बसची वाट बघताना काही नागरिक या ठिकाणी पाहायला मिळतात। त्यांच्याशी संवाद साधू मुंबई नक्की कुणाची आणि मुंबईमध्ये मराठी महापौर हवा की उत्तर भारतीय हवा, इतर प्रश्न जे आहेत मुंबईकरांचे त्यावरती सुद्धा आपण त्यांच्याशी संवाद साधणार आहोत। काय सांगशील दादा, खरं तर मुंबई नक्की कुणाची हा एक प्रश्न समोर येतो, तेव्हा कुणाचा नक्की चेहरा समोर येतो? मुंबई नक्की कोणाची यावर आता खूपच चर्चा चालू आहे। पण मुंबई खरी नेमकी मराठी माणसाची आहे, मराठी हक्काची आहे। आणि वॉर्ड क्रमांक 203 मधून आमच्या विद्याताई बडवे यांना जे आम्ही दिव्याताई बडवे यांना जी अपक्ष उमेदवारी मिळालेली आहे ती खरोखरच आमच्या हक्काची ताई आहे। आणि तिला आम्ही कधी इतर कठीण प्रसंगी कधी फोन केला, एक कॉल केला की आम्हाला त्यांचा लगेच 2 मिनिटांमध्ये त्यांचा कॉलबॅक आलेला असतो। आणि त्यांची लालबाग परळमध्ये खूप चांगली अशी कामगिरी त्यांनी बजावलेली आहे। आणि महापौर नक्की कोण हवाय, मराठी हवा की उत्तर भारतीय? कारण याच्यावरून वाद सुरू आहे। आम्हाला तर महापौर हा खरोखर मराठीच पाहिजे आहे। आणि उत्तर भारतीय वगैरे हा जो प्रश्न आहे तो आम्ही नंतर निवडणूक झाल्यावर जो विजयी हे असेल त्यातून आम्ही हा प्रश्न क्लिअरच करून देऊ। भाजपवाले म्हणतात की उत्तर भारतीय आणि हिंदू महापौर। नाही, भाजपवाले हे उत्तर भारतीय आणि हिंदू यामध्ये तुम्ही बघितलं असेल की आपले जे फडणवीस साहेब आहेत त्यांनी पण सांगितलेलं आहे महापौर हा मराठीच असणार आहे आणि तो हिंदूच असणार आहे, एवढं कन्फर्म आहे। आपण आणखी काही ज्येष्ठ सुद्धा या ठिकाणी आहेत, त्यांचे संवाद साधू। काका, महापौर हा मराठी असला पाहिजे की हिंदू किंवा उत्तर भारतीय, काय वाटतं? मराठी असला पाहिजे महापौर। आपली सगळी चांगली कामं करणारा पाहिजे, ज्या जनतेच्या ज्या अपेक्षा त्या करणारा पाहिजे। बाकी काय असणार, मराठी माणसाची अपेक्षा हीच आमची अपेक्षा आहे। लालबाग परळ भागामध्ये आहात, खरं तर मराठी बहुल भाग हा समजला जातो। काय वाटतं तुम्हाला? इथे मराठी माणसाचं भवितव्य आहे, पण आता ते भवितव्य राहिलेलं नाही आहे काही माणसांमुळे। मराठी माणसाला भवितव्य काय पाहिजे की नाही, पुढं होत नाही, लक्ष नाही, काही कुठली सुविधा नाही मिळत, हेच आहे। काय प्रश्न म्हणजे कोणामुळे मराठी माणसांचं जे महत्त्व कमी झालं? आता काय मोठे मोठे नेते लोक असतात त्यांच्यामुळे कमी झालेलं आहे। मुंबई मराठी माणसाची अजूनही आहे असं वाटतं? आहे, पण आता त्या नेते लोकांच्या हातात आहे टिकवणं की न टिकवणं। मराठी माणसांची आहे, पण मराठी माणूस इथं विकून चाललाय बाहेर। मराठी माणसाला मुंबईमध्येच ठेवण्यासाठी अनेक आमिष दाखवली जातात। खरं तर विधानसभा निवडणूक झाली तेव्हा सुद्धा तुम्हाला सांगितलं आलं की मुंबईमध्येच तुम्हाला घरं देण्यात येणार। आता सुद्धा त्या ठाकरे असो किंवा भाजप असो यांच्याकडनं असंच म्हटलं जात आहे 1 लाख लोकांना घरं देणार। पण बहुतेक मराठी लोक मुंबईमध्ये राहिलीच नाहीये। 70% तरी मुंबईकर बाहेर साईडलाच हे झालेत आणि लोक पोट भरतायत, गोरगरिबांना भाडं नाही परवडत, मोठमोठ्या टॉवर होत आहेत, त्याच्यामध्ये लोकांना मेंटेनन्स परवडत नाहीये, असे प्रॉब्लेम झाले। त्यांचे प्रश्न सोडून, खरं तर मराठी माणसांचे प्रश्न सोडून मुंबई महानगरपालिकेवरती महापौर कोण बसणार यावरून भांडत बसले ते आहेच। आता काय बोलणार, महापौर तर आपला मराठीच पाहिजे, चांगले हे करणारे पाहिजे। आमच्या दिव्याताईंना चांगलं प्रोत्साहन द्या हेच आम्ही सांगतोय। एक नगरसेवक म्हणून आम्हाला त्या चांगल्या वाटतंय। काय वाटतं तुम्हाला या लालबाग परळमधल्या लढतीवरून कोण येईल कोण नाही? मला तर वाटतंय येईल, दिव्याताई येतील आमच्या। आणखी काही तरुण आपल्या सोबत आहेत। आता काय वाटतं महापौर नक्की कोण बसेल? उत्तर भारतीय, हिंदू, मराठी असा सगळा वाद सुरू आहे, तुम्हाला काय वाटतं? मराठीच पाहिजे, कारण हा विभाग आपला लालबाग परळ हा मराठी लोकांचाच आहे, त्यामुळे मराठीच महापौर बसला पाहिजे। पण जर महायुतीच्या हाती जर मुंबई महानगरपालिका गेले तर हिंदू आणि उत्तर भारतीय असं त्यांचं म्हणणं आहे। नाही, हिंदू बिलकुल नाही, पण मराठी हा मुद्दा चांगला आहे, मराठीच बसला पाहिजे, महापौर हा मराठीच पाहिजे। सर्व मराठी वस्ती आहे इकडे आपली सगळी, लालबाग परळ काय बोला गिरणगाव एरिया आहे, त्यामुळे मराठी महापौर हा महत्त्वाचा आहे। काय प्रश्न वाटतात तुम्हाला मुंबईकरांचे आणि ते दुर्लक्षित होत आहेत खरं तर या महापौरांच्या गोष्टीवरून? दुर्लक्ष होतात म्हणजे बघा सगळं वाढून ठेवलेलं आहे, सर्व भाव म्हणजे पेट्रोलचा भाव बोला किंवा धान्याचा बोला, घराच्या ज्या सुखसोयी जे आपण वस्तू घेणार त्याचा बोला, ते सर्व भाव वाढवलेले पूर्ण। त्याच्यामुळे बघा आता या विभागात लालबागमध्ये दिव्याताई बडवे ह्या ज्या काम करणाऱ्या महिला आहेत त्यांना त्यांची सीट डाळून त्यांना आज अपक्ष म्हणून उभं राहायला लागले,
कारण ते कामाच्या महिला आहेत. पूर्ण ताईंनी पूर्ण विभागात काम केलेलं आहे. कोविडमध्ये बोला किंवा कशामध्ये पण बोला, लोकांना सहकार्य करणाऱ्या ताई आहेत त्या. आणि आमची लालबाग परळमध्ये सगळ्या लोकांची इच्छा आहे की ताई ह्या भरघोस मतांनी निवडून यावे. भारती पेडणेकर त्यांच्या विरोधात आहेत. ठाकरे बंधूंची साथ आहे त्यांना आता, त्यामुळे अपक्ष असतात, त्यामुळे किती जोर लावा लागेल, कशा प्रकारचं गणित असेल, काय वाटतं? कठीण लढाई आहे असं सुद्धा पाहायला मिळेल. नाही, विभागातल्या जनतेचा जास्त करून प्रोत्साहन हा ताईंना आहे आणि ताईच येतील. आणि ताईंसाठी सर्व उतरलेले आहेत विभागातली माणसं पण, आणि ताईंनी कामं केली आहेत त्यांची, त्यामुळे त्यांना जास्त करून पाठिंबा ताईंना, दिव्याताईंना जास्त आहे विभागातील लोकांचा. नक्कीच युवा म्हणून काय वाटतं? खरं तर आणि काय, आणि आमचा जन्मसिद्ध मला आता 72 वर्ष आहे काय, पण हे काय राजकारण जे काय चाललंय ना, हे घाणेरडं आहे फार. पण शिवसेना म्हणजे काय, रुजवली पण आम्हीच, बॅनर बिनर हे लावा ते लावा करून. आता शिवसेनेची पडझड नाही झाली पाहिजे म्हणून आम्ही शिवसेनेला मत देणार. हे आमचा ठेम ठाम. त्या शिवसेनेला ठाकरेंच्या की शिंदेच्या? गद्दार शिवसेनेला नाही, गद्दार शिवसेना तो भाडवा आहे ना, त्याला नाहीच, फक्त बाळासाहेब ठाकरे. इथली लढाई भारती पेडणेकर विरुद्ध दिव्या यांच्यामध्ये आहे, दिव्या बडवे यांच्यामध्ये. ते बडवेगिरी तिला मंदिरात करून दे तिकडे, ते इकडून तिकडून तिकडून इकडून आलेली आहे, समजलं काय. हा, भारती पेडणेकरच आमचे कार्यकर्ते. आपण बघतोय असे संमिश्र प्रतिक्रिया मुंबईकरांच्या पाहायला मिळतात. जे राजकारण सध्या सुरू आहे त्याला खरं तर कुठेतरी कंटाळलेले लोक आहेत असं एकंदरीत पाहायला मिळतंय. महाराष्ट्रामध्ये मराठी माणूस हा टिकला पाहिजे आणि मुंबईमध्ये सुद्धा मराठी माणूस टिकला पाहिजे. मुंबईचा महापौर हा मराठीच असला पाहिजे असा सूर सध्या मुंबईकरांमध्ये आणि मराठी बहुल भाग जो आहे लालबाग परळ यामध्ये आपल्याला पाहायला मिळतोय. कॅमेरा पर्सन निकेश मोरेसह स्वप्नील जाधव, लोकशाही मराठी, मुंबई. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.